ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीला कारीगर म्हणून उत्पादन व्यवस्थेत सहभागी करून घ्यावेच लागणार आहे। या सर्वसामान्य व्यक्तीच्या अर्थव्यवस्थेतील योगदान वाढीमुळे विकसित भारत शक्य असल्याचे प्रतिपादन दीनदयाळ संशोधन संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि पीएम उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी डॉ. उपेंद्र कुलकर्णी बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दावा, कुलसचिव योगिनी घारे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते। यावेळी डॉ. उपेंद्र कुलकर्णी म्हणाले, सध्या प्रचलित असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करून सामान्य व्यक्तीचे विकासात उद्योगधंद्याच्या माध्यमातून योगदान वाढवावे लागणार आहे। शेती उत्पादनावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवता येते, त्यासाठी विद्यापीठे समाजासाठी खुली करावी लागणार आहेत, असेही ते म्हणाले। विकसित भारत निर्मित करण्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। अशा परिषदांमधून विकसित भारताच्या विविध विषयांवर चर्चा होऊन दिशा मिळणार आहे। यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दाबा म्हणाले, भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने विकास करत आहे। त्यात कृषी, आयटी, अंतराळ संशोधन क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे। डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विकसित भारत 2047 या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून विविध विषयांवर मांडणी आणि संशोधन पेपर सादर करण्यात आले आहेत। त्या सर्वांचा आढावा घेऊन धोरण निर्मिती अहवाल तयार करण्यात येणार आहे। यावेळी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिक्सचे डॉ. प्रकाश वनकडे, डॉ. रवींद्र गवळी, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख यांनी विकसित भारत 2047 या विषयावर मांडणी केली। सत्राचे अध्यक्षपद डॉ. बीजी लोखंडे यांनी भूषवले। कार्यक्रमाला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, मानवशास्त्र विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य पद्मजादेवी मोहिते पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड, प्राचार्य CB कोळेकर उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉ. अंबादास भास्के यांनी केले। आभार प्राध्यापक अश्विनी पांढरे यांनी मानले। कार्यक्रमाला प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी इम्रान शेख, बसवकुमार लंगोटे, राजेश पाटील यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।